सर्वांना क्रांतिकारी जय भीम नमो बुद्धाय जय श्रीराम. मित्रांनो, महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज आम्ही इथं आलो आहे पॅगोळ्याला. तर पॅगोळा आलो आहे. तर आता आम्ही नाश्ता वगैरे केला. रमादीदीनं मीनं आणि रमादीदीच्या मम्मीनं तिच्या मामानं नाश्ता वगैरे केला. तर पॅगोळ्याच्या पहिलेच नाश्त्याच्या हॉटेलजवळच हे एक सुरक्षा नियंत्रण कक्ष प्रथमोपचार केंद्र लागलेलं होतं. त्याच्याकडे थोडी भेट घेतली. आता आम्ही नाश्ता करून निघालो. रमादीदी, मी, तिची मम्मी, तिचे मामा आणि बघा पॅगोळा कसा आहे एकदम. यापूर्वी मी पॅगोळ्याला आलो होतो, पण एकटाच आलो होतो. तर रमादीदीची मम्मी बोलत होती मला, आम्हाला का बरं घेऊन गेलं नाही, आम्हाला का बरं घेऊन गेलं नाही. तर आज नाही पॅगोळ्या आज ती रमादीदीला पण घेऊन आलो पॅगोळ्याला. म्यानमार विपश्यना केंद्र पॅगोळा. भरपूर लांबून इथं लोक येतात, विदेशामधून पण लोक येतात. विदेशामधून पण लोक येतात आणि अगदी खूप छानपैकी सुंदर असं बौद्ध विहार आहे बघा एकदम. बघा कशी नक्षीकाम इथं केलेलं आहे. असं बघा कसं नक्षीकाम इथं असं केलेलं आहे एकदम असं छानपैकी. पॅगोळ्यावर सकाळी सकाळी आलो आम्ही. रात्रभर दीक्षाभूमी चैत्यभूमीला आमचं मुक्काम होतं रात्रभर. आणि इथं आलो आता मुक्कामी होतो. बिना बैग वाले उधर से आने को बोला है, बैग वाले इधर से आने को बोला है. चेक करना ना. बॅग वगैरे चेकिंग करण्यासाठी बॅग पण चेकिंग करतात. महिला आणि पुरुष वेगळे वेगळे आहेत. बॅग वगैरे चेक करतात व्यवस्थित, कारण की भरपूर गर्दी असल्यामुळे. पान गुटखा बिडी चालत नाही, काहीच चालत नाही आतमध्ये पान गुटखा बिडी काहीच चालत नाही. हम एक एक करके जाएंगे, एक करके जाएंगे आराम से. मशीन में नहीं जाएंगे, मशीन में नहीं जाएंगे, मशीन में नहीं जाएंगे. जब तक अगला आदमी पास नहीं होता तब तक मजा आराम से मशीन में नहीं जाएंगे. जब तक अगला आदमी पास मशीन में नहीं रुकेंगे. हम अपना बैग सामान याद करके लेके जाएंगे. अपना सामान याद करके लेके जाने का एंट्रेंस का भी हमने एंट्री कर ली. तू खा ना मम्मा. तू खाय. बघा कसा पॅगोळा आहे. काय काऊन सर तंबाखू गुटखा चालत नाही दीपाली अजिबात. बघा पॅगोळा कसा आहे बघा एकदम. खाली येणार बघा पॅगोळा कसं एकदम छानपैकी. सुरक्षा रक्षक वगैरे सर्व एकदम ओके पैकी. रमा दीदीच्या मामाची बॅग पकडली. बॅगीमध्ये काही तंबाखू गुटखा असं वाटते. नाही ते माझ्या बायको पाठीमागे ना. दीपाली ये इकडे. दीपाली ये इकडे. बघा कसं सुंदरपैकी असं नक्षीकाम केलेलं आहे. आणि
हा काय म्हटलं कुठे आहेत ते आले आले चल छानपैकी असं सुंदर नक्षीकाम. आता हे घंटी आहे. हा घंटा बघा किती मोठा घंटा आहे. हा घंटा बघा किती मोठा आहे. चल बोलते पहिले फ्रेश व्हा. बघा किती मोठा घंटा आहे. आता आम्ही आता वरती जाऊ शकत नाही कोण खवळत वगैरे म्हणून. एका वकिलाच्या लेखणीनं त्याच्या कायद्याच्या खणीनं आमच्या हक्काचं हे इथं विपश्यना केंद्र आहे. विपश्यना केंद्रावरती आहे आणि खाली धम्मालय आहे. भरपूर गर्दी आज भरपूर आहे कारण की 6 डिसेंबरच्यानं भरपूर लोक आलेले आहेत ना. बघा किती उंच आहे एकदम. आणि हे नक्षीकाम बघा म्हणजे छानपैकी असं सुंदरपैकी. आले का ते बदली कुठे दिदीची रमादीची मामा कुठे. तर कमेंट करून सांगा मित्रांनो आमचा ब्लॉग कसा आहे काय आहे. चला दिवाळी वरती खूप चांगलं दिसतं दिवाळी. हो बॅग वळत आणल्या ना बॅग. दीदीच्या काकाचा नंबर आहे. हो का चला आता आपण तो पायऱ्यांचा रस्ता बंद केला त्यांनी. तो उतरण्यासाठी ठेवला आणि हा जाण्यासाठी चढण्यासाठी रस्ता ठेवला त्यांनी. आता आपण मित्रांनो वर जाऊ. हा चल ना तू वरते चल. ते तिथंच तिकून वरत नाही का ते येऊ रे. हे आले ओ चिकू भाऊ चला. आपली रमा तिथे खूप खुश झाली बाप्पा हे बघून. बघा आता ते दे 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 काय दे मम्मा काय दे मम्मा तुला. बिस्किट खाल्लं मम्मा. आज उशिरा उठली. काल मम्मा खूप खेळली. ट्रेनमध्ये पण खूप खेळली. आणि वरत्यात ना अशा घंट्या वगैरे आहेत. टन 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 वाजतात ते. टेन 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 टेन. ॲक्च्युली खूप छानपैकी असं विहार आहे. बुद्ध विहार आहे. बघा किती गर्दी आहे. कॅन्टीन वगैरे पण आहे मस्तपैकी. छानपैकी अशी कॅन्टीन वगैरे पण आहे. ड्रायफ्रूट कॅन्टीन ड्रायफ्रूट भेटत असते का. बघा आत्ता इकडनं बघा पूर्व दिशेनं आता सध्या सूर्य पूर्वेकडे आहे ना. तर पूर्व दिशेनं बघा कसं किती सुंदर असं दिसत आहे बघा विहार. धरणबाई रे थोडंसं घे ना. मग हात गवनाला बसारा. माझी चालू करून देते मोबाईल.
ये ना दीपाली. बघा हे धम्मचक्र प्रवर्तक